पुढची बातमी एसआयआर मोहीम हे एक भयानक प्रकरण असल्याचं रोहित पवार म्हणतात। भाजपनं गाव पातळीवरती बीएलएन मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। एसआयआर मोहिमेबाबत ट्विट करत रोहित पवारांकडून काही प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले। त्यांचं ट्विट आपण बघूयात। एसआयआर मोहिमेअंतर्गत विरोधी विचारांच्या मतदारांची नावं कशी वगळली गेली हे पश्चिम बंगालमध्ये अवघ्या देशानं पाहिलं। भाजपनं गाव पातळीवरती आपल्या बीएलएन मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली। शासकीय यंत्रणा एसआयआर मोहीम राबवत असेल तर त्याचवेळी भाजपने देखील आपली समांतर यंत्रणा या कामी कशी काय लावली? संदिग्ध आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावं वगळण्यासाठी तर हे सगळं केलं जात नाही ना, असा सवाल रोहित पवारांचा। मतदारांच्या गोपनीय रेकॉर्डचा वापर करून राजकीय मोहीम चालवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही। कोर्टानं सांगितलेलं असतानाही भाजप हे कोणत्या अधिकारात करते? या प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यावीत आणि निवडणूक आयोगानं देखील याची गंभीर दखल घ्यावी, अशी पोस्ट रोहित पवार यांची।